नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। कृषी सेवक पदभरतीचा निकाल तुमचा जाहीर झालेला आहे अधिकृत वेबसाईटवरती। मित्रांनो, सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, 12 मार्च 2024 ला हा निकाल प्रसिद्ध होतोय। मित्रांनो, पुणे विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीची जाहिरात जी देण्यात आलेली होती 11 ऑगस्ट 2023 अनुसरून मित्रांनो 16 जानेवारी 19 जानेवारी रोजी 2 सत्रामध्ये तुमची IBPS कंपनीने परीक्षा घेतलेली होती। तर 12 मार्च 2024 रोजी प्राप्त झाले असून मित्रांनो, निकाल जो आहे परीक्षेचा त्यानुसार मित्रांनो तुमच्या या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेश असल्याने मित्रांनो, म्हणजेच पेसा संवर्गाचा निकाल जो आहे तो मित्रांनो ते आदेश आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी म्हणजेच नॉन पेसाचा तुमचा निकाल मित्रांनो या ठिकाणी कृषी विभागाची जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावरती 12 मार्च 2000 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्या खाली या ठिकाणी तुम्हाला ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय करतोय मी याची लिंक देतोय। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF फाईल शेअर केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही तुम्हाला लिंक आहे, तिथून तुम्ही हा रिझल्ट डाउनलोड करू शकतात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर डिव्हिजन जॉईंट डायरेक्टर जे आहेत या ठिकाणी जनरल मेरिट लिस्ट आलेली आहे। मित्रांनो, जनरल मेरिट लिस्ट आहे, याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमची फायनल लिस्ट देखील लागतील। तर याच्यामध्ये पहा, रोल नंबर, तुमचं कॅन्डिडेटचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी दिलेली आहे इथं मित्रांनो, अप्लाय कॅटेगरी दिलेली आहे, त्यानंतर टोटल 200 पैकी किती मार्क्स पडले विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी दिलेले आहे, त्यानंतर ग्रुप ऑफ डिसेबिलिटी, डिसेबिलिटीज टाईप, त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुम्ही फॉर्म भरला होता का, कुणाचं NCL आहे का, त्यानंतर कुणाच्या या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहे का ते दिलेले आणि तुमचे मार्क्स तुम्हाला इथं पाहायला भेटतील। तर पुण्याचा हा रिझल्ट आहे मित्रांनो। टोटल पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 130 पेजेसची ही PDF फाईल आहे। याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही 4741 टोटल विद्यार्थ्यांनी परीक्षा या ठिकाणी फॉर्म दिले होते किंवा फॉर्म भरले होते किंवा परीक्षा दिली असतील। तर यांचे 0 पासून वरती मार्क्स चालू आहेत मित्रांनो, म्हणजे खालून या ठिकाणी बघितलं तर कमी कमी मार्क्स खाली आहेत, वरती या ठिकाणी टॉपरचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील। तर अशा पद्धतीने ही जनरल मेरिट लिस्ट जी आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। अजून तुमचे अंतिम निवड यादी देखील प्रसिद्ध होतील। तर कृषी सेवक या पदाचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। आता फक्त पुण्याची लिस्ट आली आहे मित्रांनो, इतर जशा लिस्ट येतील तशा तुम्हाला ताबडतोब मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिल्या जातील। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तोही चॅनल आपला जॉईन करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, ऑफिशियल वेबसाईटवरती ही मित्रांनो इथं तुम्हाला ही सर्वसाधारण यादी पाहायला भेटतील। कृषी सेवक निकालाचे हे 5 मार्चचं परिपत्रक आहे। इथं तुम्हाला पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील मित्रांनो पाहायला भेटेल। याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, तुमचे मार्क्स कमेंटमध्ये सांगा किती पडलेले आहेत, बाकी विभागांचे कुठल्या विभागांचे तुम्हाला निकाल पाहिजे तेही सांगा। ते जसे प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा, धन्यवाद। मित्रांनो, सध्याच्या मेगा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संचामध्ये मित्रांनो ही तुम्हाला 5वी आवृत्ती 2024 ची पाहायला भेटेल। याच्यामध्ये मित्रांनो 16,951 प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे स्टेट बोर्डवरती आधारित मित्रांनो इत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील समावेश आहे। अंकगणित व बुद्धिमत्ताच्या प्रत्येक प्रश्नांचं हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित उत्तर तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतील। तर मित्रांनो, हे पुस्तक जे आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं सध्याची जी मेगा पोलीस पदभरती होती 17,000ची, त्याच्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर मैदानी चाचणी, त्यानंतर लेखी परीक्षा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पोलीस शिपाई असेल, चालक असेल, त्यानंतर मित्रांनो SRPF पोलीस असेल किंवा पोलीस बँड्समॅन असेल, कारागृह पोलीस असेल किंवा मित्रांनो लोहमार्ग पोलीस असेल, त्याचबरोबर रेल्वे पोलीस असेल, या सर्वांसाठी मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक जे आहे ते उपयोगी पडणार आहे। तर विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे। हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील आहे किंवा ऑफलाईन कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, बुक स्टोअरमध्ये। त्याचबरोबर पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील मित्रांनो महत्त्वाचं पुस्तक आहे त्यांचं। याच्यामध्ये त्यांनी पोलीस प्रशासन व मुंबई नायगाव शहर व उपनगर वरील विशेष सराव प्रश्नांसहित हे पुस्तक दिलेलं आहे। 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचाही याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो। तर पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच आणि मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच ही दोन्ही पुस्तकं कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला
फास्ट रिव्हिजनसाठी जर सरळ सेवेच्या कुठल्याही किंवा पोलीस भरतीच्या बुद्धिमत्ता चाचणी हा विषय तुम्हाला कॉमन त्याच्यामध्ये असणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्तेवरती स्पेशल पुस्तक हवं असेल तर त्यांचं तेही पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत 3000 प्लस सोडवलेले प्रश्न व सरावासाठी प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. स्पेशली मित्रांनो पोलीस भरती, सरळ सेवा, कुठलीही भरती असू द्या, त्यासाठी तुम्हाला ही बुद्धिमत्ता चाचणीचं त्यांचं पुस्तक देखील उपयोगी आहे. तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही खरेदी करू शकता, तेथून तुम्ही पाहू शकतात.